गेल्या वर्षीपासून शालेय शिक्षण विभागानं 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या वर्षी आलेल्या अनुभवातून शहाणपणा घेत यंदा शिक्षण विभागानं ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही बदल केले आहेत. यावर्षी ऑनलाईन प्रवेशाच्या केवळ 5 फेऱ्या होतील, तर मुलींसाठी स्वतंत्र विशेष प्रवेश फेरी ठेवण्यात आली आहे. यंदाचा 10वीचा निकाल लागण्यापूर्वीच राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी 10 एप्रिलपासून विद्यार्थ्याची प्राथमिक माहिती भरून घेण्याचं काम सुरू झालंय. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 7,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीतील आवश्यक माहिती भरली आहे. 10वीचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू होईल. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेच्या तब्बल 17 फेऱ्या झाल्या. तरीही अनेक कनिष्ठ महाविद्यालयात अनेक जागा रिक्त राहिल्या. संपूर्ण राज्यात 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाला. त्यामुळे यंदा शिक्षण विभागानं ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही बदल केले आहेत. यावर्षी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केवळ 5 फेऱ्यांमध्ये संपवली जाईल. पहिल्या 3 फेऱ्या गुणवत्तेनुसार होतील. त्यानंतरच्या 2 फेऱ्या ओपन टू ऑल पद्धतीच्या असतील, तर मुलींसाठी एक स्वतंत्र फेरी असेल. शिवाय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडीचे 10 पसंतीक्रम ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी कनिष्ठ महाविद्यालय सुरू होऊन त्यांची पहिली टर्म संपली, तरीही 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू होती. यंदा मात्र ही प्रक्रिया लवकर संपून 15 जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय.